असणारे 3 गुण, सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विक गुणापासून ज्ञानाची असणारी उपलब्धी, राजसिक गुणापासून लोभ प्रवृत्ती आणि तामसिक गुणापासून अज्ञानाची प्रवृत्ती. की अशा प्रकारे हे 3 गुण ज्यावेळेस अंतःकरण पटलावरती निर्माण होतात, त्या वेळेस त्या गुणांचं असणारं कार्य ज्या आहे त्या गुणांचं असणारं कार्य या ठिकाणी सांगून पुन्हा हे जे गुण आहेत हे नुसते आपल्या या संपूर्ण फक्त व्यावहारिक क्षेत्रामध्ये प्रपंचामध्येच आपल्याबरोबर राहतात का, आता असं नाही. तर याचे असणारे म्हणून संस्कार जे आहेत, संस्काराला आपण का महत्व देतो, कारण संस्कार जे आहेत ते संस्कार आपल्या बरोबर येणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा हे असणारे जे संस्कार आहेत, हे सात्विक, राजसिक, तामसिक हे जे काही गुण या ठिकाणी सांगितलेले आहे की जे आपल्या अंतःकरणा पटलावर आल्यानंतर या व्यवहारामध्ये, संसारामध्ये तर त्या अनुषंगाने ज्याचं असणारं वर्चस्व, त्या अनुषंगाने तर आपण कार्यरत राहतोच. की सात्विक प्रवृत्त झाल्यानंतर काय होईल, तो ज्ञान मार्गात जाईल, राजसिक झाल्यानंतर कर्म मार्गात जाईल, तामसिक प्रवृत्त झाल्यानंतर अज्ञानामध्ये जाईल. हे तर होतच राहील. परंतु देहत्यागानंतर सुद्धा हे असणारे जे गुण आहे, म्हणून आपण म्हणतो संस्कार बरोबर, संस्कार चांगले राहतो. संस्काराला आपण अनन्य का महत्व देतो, कारण हे संस्कार जे आहे ते एकदा अंतःकरणामध्ये पडल्यानंतर ते असणारे संस्कारच ज्यावेळेस हे सूक्ष्म शरीर जातं त्यावेळेस काय होतं, ते असणारे संस्कार बरोबर घेऊन जाण्याचं कार्य करतं. आणि म्हणून संस्काराला आपण अनन्यसाधारण महत्व देतो. आणि म्हणजे अशा प्रकारे मग हे जे संस्कार आहेत, हे संस्कार कशा प्रकारे आपल्या अंतःकरणावर राहिल्यानंतर त्या संस्कारांचा असणारा इफेक्ट देहत्यागानंतर सुद्धा कशा प्रकारे होतो, किंवा कशा प्रकारे त्या संस्काराच्या अनुषंगाने तो देही कोणत्या लोकांमध्ये जातो किंवा काय होतं. म्हणजे सर्वसामान्य व्यावहारिक जगामध्ये ते त्याच्या फायदे तोटे तर आहेतच, परंतु तद्व्यतिरिक्त देहत्यागानंतर सुद्धा हे असणारे संस्कार ज्यावेळेस आमच्या बरोबर येतात त्यावेळेस काय होतं, त्याचं उत्तर 14व्या 15व्या श्लोकाच्या माध्यमातून पुन्हा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी 14वा श्लोक या ठिकाणी काय म्हणतात, मरणद्वारेणापि यत् फलं प्राप्यते तदपि संगराग हेतुकम सर्वं गौणम इति एवं दर्शयम आह. की अशा प्रकारे काय, मरणसमयीच्या अवस्थेमध्ये जे फळ प्राप्त होते की ज्यावेळेस आपण अंतकालामध्ये ज्या प्रकारे संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये असतात त्याचा असणारं काय फळ प्राप्त होतं, सर्व आसक्ती व रागयुक्त असल्यामुळे सांगतात की त्याचा असणारं फळ कशा प्रकारे, कोणता प्रभाव त्या ठिकाणी अंतःकरणावरती आहे, राजसिक आहे का, सात्विक आहे का, तामसिक आहे का, जशा प्रकारे त्याच्या अंतःकरणावर तो प्रभाव आहे, ज्या ज्या गुणांचा प्रभाव आहे त्या गुणांच्या अनुषंगाने काय होतं, त्याला असणारा पुढच्या देहाची प्राप्ती किंवा पुढे काय व्हायचंय हे आत्ताच ठरतं. म्हणून आपल्याकडे सातत्याने आपण म्हणतो संस्कार चांगले राहू. सत्संगत्वे निस्संगत्व, निस्संगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चलत्व, निश्चलतत्वे जीवन मुक्तीही सांगितलं. की एकदा संगच चांगला लागला की काय होतं, तो असणारा जो जीवात्मा आहे तो कुठपर्यंत जातो, जीवन मुक्ती मोक्षापर्यंत जातो. जसं पाण्याच्या थेंबाचं उदाहरण आपण काल पाहिलं की तो पाण्याचा असणारा थेंब वर्ण पडल्यानंतर त्याला जसा संग प्राप्त होतोय त्या संघाच्या अनुषंगाने खराब पाण्यामध्ये पडला तर खराबच होतोय, तव्यावर पडला तो स्वतःचा नाशच करून घेतोय. परंतु तोच असणारा स्वाती नक्षत्रामध्ये पाण्याचा थेंब समुद्रामध्ये वर असलेल्या शिंपल्यामध्ये जर येऊन पडला तर काय होतं, त्याच पाण्याचा थेंबाचा मोती त्या ठिकाणी तयार होतोय. म्हणजे अशा प्रकारे विषयक संघ कशाचा करतोय हे महत्वाचं. आणि म्हणून संघाला, संस्काराला सत्संग किंवा चांगल्याची संगत आपण काय करावी, तर ती केल्यानंतर काय होणार आहे, आमच्या जीवनामध्ये काय होत आहे, सत्संगत्व निस्संगत्व सांगितलं. निसंगत्व प्राप्त होणार म्हणजे आसक्ती जी आहे ही आसक्ती कमी होणार आहे. आणि एकदा आसक्ती कमी झाली, निसंगत्वे निर्मोहत्व, जो मोह सांगितला या ठिकाणी राजसिक गुणाचा असणार कार्य, तो मोह काय होणार आहे, तो मोह सुद्धा कमी होता. निसंगत्वे
निर्मोहत्व, मनामध्ये मोह जे आहे सातत्याने हे पाहिजे ते पाहिजे, अमुक पाहिजे तमुक पाहिजे, सांसारिक लोकांच्या असणाऱ्या इच्छा ज्या आहेत या इच्छा कधीच शेवटपर्यंत संपत नाही, मोह शेवटपर्यंत राहतो. म्हणून हा जर मोह कमी करायचा असेल तर काय केलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे. चांगल्याचा असणारा संघ जो आहे तो काय, निर्मोहत्व आहे. आणि एकदा निर्मोह झाला, कुठे कशाही मध्ये त्याची आसक्ती राहिली नाही, निर्मोहत्वे निश्चल तत्व, मोह नष्ट झाल्यानंतर तत्व निश्चित होतं. म्हणजेच काय, आता त्याला लक्षात येतं की मला काय करायचंय, मला बाकी काही नको, आता न फिरे माघारी. या ज्या रस्त्यावर आता मी निघालेलो आहे, पारमार्थिक रस्त्यावर आता मी चाललेलो आहे, याच्यापासून आता मला परत यायचं नाही. याच्यावरच जो माझा प्रवास आहे साधनेचा, हा कुठपर्यंत चालत राहील तर माझी असणारी जी सिद्ध अवस्था आहे, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ही माझी सिद्ध अवस्था आहे. ही सिद्ध अवस्था प्राप्त होण्यापर्यंत हा असणारा माझ्या साधकाचा, हा साधना पथावरचा प्रवास, माझी सिद्ध अवस्था जी आहे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, त्या अवस्थेपर्यंत चालत राहील. आता न फिरे मागा. कधी होईल ही अवस्था, निर्मोहत्वे निश्चलत्व, तत्व निश्चल झालं पाहिजे. संत असतील, बाकीचे सगळे जे काय आध्यात्मिक मार्गावर असणारे सर्व संत महात्मे, यांचे काय झालं, तत्व निश्चित झालं होतं की परमेश्वरच पाहिजे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये काही नको. प्रल्हाद असेल, ध्रुव असेल, अगदी वयाच्या 18 वर्षामध्ये सुद्धा काय झालं होतं, तत्व निश्चित झालं होतं. नारायण नारायण, सर्वत्र नारायण, नारायणाच्या व्यतिरिक्त काही नाही. अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थित, आपण म्हणतो फक्त, परंतु आपण म्हणत असताना त्याचा असणारा साक्षात अनुभूती जी आहे की खरोखरच सर्वत्र नारायणच आहे का, ही अनुभूती संतांना झाली, एकनाथांना झाली, नामदेवांना झाली. ही असणारी अनुभूती आहे, ही ध्रुवाला झाली, ही असणारी अनुभूती हे प्रल्हादाला झाली. आणि अशा प्रकारची असणारी सगळी अनुभूती, ही अनुभूती कधी होणार आहे की ज्या वेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये सात्विक गुण, संतांचा संग, मोहाचा नाश आणि तत्व निश्चल होईल. निर्मोहत्वे निश्चल तत्व, निश्चल तत्व होईल की काही नाही, परमात्माच आता जे काय आहे परमेश्वरासाठीच करायचं. आणि अशा प्रकारे ज्यावेळी निश्चल तत्व होईल, निश्चल तत्वे जीवन मुक्ती, ही त्याच वेळेस काय होईल, तो मोक्षाला प्राप्त. म्हणजे अशा प्रकारे हे असणारा संघ, हे असणारे गुण, या दोन्हीच्या अनुषंगाने सात्विक राजसिक तामसिक, त्यातले 2 सोडून दिल्यानंतर खालचे राजसिक तामसिक, सात्विक जो गुण आहे तो वर्धन झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञानामध्ये आपल्या आप असणारी त्याची जिज्ञासा निर्माण होते. आणि हेच काय होणार आहे, मग हेच असणारे संस्कार अंतकाळी, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भाव याति नास्त्यत्र संशयः म्हणतात. की अंतकाळी जसं ज्या प्रकारे स्मरण करतो त्याप्रमाणेच त्याला काय होतं, पुढच्या देहाची किंवा पुढच्या लोकाची प्राप्ती होते. आणि म्हणून अंतकाळी जर परमेश्वराचं स्मरण करायचं असेल तर काय केलं पाहिजे, अंतःकरणामध्ये असणारी सातत्याने सात्विक गुणाचं वर्धन आणि अंतःकरणामध्ये सातत्याने असणारी नवविधा भक्ती जी काही सांगितलेली आहे, ते सर्व नवविधा भक्तीच्या द्वारे फक्त परमेश्वर प्राप्तीसाठी मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रय हा सांगितला. आचार्य म्हणतात दुर्लभ सांगितलं. दुर्लभम त्रयमेवैतत् दैवा अनुग्रह हेतुकम, परमेश्वराची कृपा झाली तरच काय होतात, या 3 गोष्टी आम्हाला प्राप्त होत आहेत. मनुष्य शरीर, मुमुक्षुत्व, परमेश्वर जाणून घेण्याची इच्छा, आणि महापुरुष संशय, योग्य असणारे संत, योग्य असणारे गुरु, त्यांची असणारी संगत. आणि अशा प्रकारे ह्या 3 गोष्टी ज्यावेळेस आम्हाला योग्य प्रमाणात मिळतात किंवा योग्य परमेश्वराची कृपा झाल्यानंतर प्राप्त होतात, त्यावेळेस त्याची असणारी जी अंतःकरणाची अवस्था आहे सात्विक गुणाच्या अनुषंगाने अशा प्रकारे परमेश्वरच पाहिजे, परमेश्वरच प्राप्त करायचा आहे, त्या व्यतिरिक्त काही नाही. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये पांडुरंगाच्या व्यतिरिक्त त्यांना काही नाही, पांडुरंगच फक्त, विठ्ठल 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 म्हणून असणारी संपूर्ण त्यांची अवस्था जी आहे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे म्हणतात की संपूर्ण जी अवस्था आहे
ते बोलणं चालणं सगळं विठ्ठलमयच त्याचं होतं. कधी ज्यावेळेस सात्विक गुण वर्धन होईल त्यावेळेस ज्ञानाची असणारी प्राप्ती, अमानित्व, अधम्मित्व, सात्विक गुणाची ही लक्षणं आहेत सगळी. मग 13व्या अध्यायामध्ये सगळं त्या अनुषंगाने सांगितलं. हे काय आहे? ज्ञान साधना आणि ज्ञान साधना सांगितली. अमानित्व, अधम्मित्व हे जे आहे ह्या क्वालिटी आपल्या आप त्याच्या अंतःकरणामध्ये त्या असणाऱ्या साधकामध्ये जसा जसा तो गुण प्रवृत्त होईल, जसा जसा त्या गुणाचं आधिक्य होत जाईल, त्याप्रमाणे आपल्या आप त्याच्यामध्ये अमानित्व, अधम्मित्व, अहिंसा, शांती या सगळ्या उत्तम क्वालिटी ज्या आहेत ह्या आपल्या आप त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे उत्तम या क्वालिटी आल्यानंतर तो साधक जो आहे त्याची असणारे साधनेचा पथ जो त्याला योग्य साध्यापर्यंत घेऊन जाणारा आहे. साधना सगळेच करतात, साधना करत असताना आपलं साध्य काय आहे हे साधकाला कळायला पाहिजे. साधना करतोय पण साध्य काय हेच कळत नाही अजून. मग काय ती दिशाहीन साधना काय होती? मग तिची दशा होऊन जाते. मग वाटतं मी करतो फक्त कथानुगतिक हा लोका सांगितलं शास्त्रांनी. तो करतो म्हणून मी करतो, तो करतो म्हणून तू करू नकोस. का करतोस? कशासाठी करतोय? काय प्रयोजन? कशासाठी करायचंय? हे सगळं मनामध्ये जर चिंतन करून मला बाबा परमेश्वर विठ्ठलच प्राप्त करून घ्यायचा आहे, पांडुरंग जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा आहे, नारायण जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं, त्यासाठी मी करतोय, हे जेव्हा तेव्हा लक्षात येईल त्यावेळी त्याची असणारी अंतःकरणाची अवस्था आणि त्या अनुषंगाने मग काय होतोय? तो देही जो आहे हे शरीर गेल्यानंतर सुद्धा ते असणारे संस्कार पुन्हा तिथंच विषय आला. त्या संस्काराच्या अनुषंगाने तो पुढच्या लोकांमध्ये कशा प्रकारे जातो. सात्विक जो गुण प्रवृत्त असल्यानंतर कोणत्या लोकात जातो, राजसिक प्रवृत्त असल्यावर कुठे जातो, आणि तामसिक प्रवृत्त झाल्यानंतर कुठल्या लोकांमध्ये जातो, त्याचं असणारं विश्लेषण या ठिकाणी 14व्या श्लोकाच्या 15व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात. 14व्या श्लोकामध्ये सांगतात, यदा सत्वगुण ज्यावेळेस प्रवृत्त होतो त्यावेळेस काय होतं? यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलयं याति देहभृत तदोत्तमविदान लोकान अमलान प्रतिपद्यते. की ज्यावेळेस यदा सत्वे प्रवृद्धे प्रलयम याति देहभृत, ज्यावेळेस काय होतो? हा सत्वगुण वाढलेला आहे ज्याच्यामध्ये, आणि असा प्रलयम याति देहभृत हा जो देहधारी जो आहे हा काय होतो? ज्याच्या शरीराचा नाश होतो अथवा त्याचा मृत्यू झाल्यानंतर ज्याच्या अंतःकरणामध्ये सत्वगुण प्रबल झालेला आहे, आणि असा सत्वगुण प्रबल झालेला असताना सर्व संस्कारयुक्त ज्याचं अंतःकरण आहे, ज्या अंतःकरणामध्ये सर्व संस्कार आहेत, सात्विक गुण आहे, अमानित्वादी साधना ज्याची आहे, असा असणारा जो साधक आहे तो काय? तदा उत्तमविदाम लोकान अमलान प्रति, त्यावेळेस तो काय अत्यंत जो असणारा उत्तम व्यक्त्यांचा जो लोक म्हणजेच काय? जो ब्रह्मलोक जो आहे, निर्मळ असणारा, अमलम ज्या ठिकाणी मल नाही, अत्यंत शुद्ध असणारा तो ब्रह्मलोक जो आहे त्या ब्रह्मलोकाला तो प्राप्त होतो. की अशा प्रकारे साधकाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस सात्विक प्रबल होतो अंतःकरणामध्ये, आणि ज्यावेळेस तो साधक आपला देह त्याग करतो त्यावेळेस तो साधक ब्रह्मलोकापर्यंत त्याला घेऊन जातो. आचार्य काय म्हणतात? यदा सत्वे प्रवृद्धे उद्भूते तु प्रलयं मरणं यादि प्रतिप्रद्यते देहवृत आत्मा तदा उत्तमविदां महदादित्वविदां इति एतत् लोकान अमलान मलरहितान प्रतिपद्यते प्राप्नोति इति एतत्. म्हणजे जेव्हा देहधारी काय म्हणतात? जेव्हा देहधारी जीव काय सत्वगुणाच्या वृद्धीमध्ये, ज्यावेळेस अंतःकरणामध्ये काय झालंय? सत्वगुणाची वृद्धी झालेली, अमानित्व साधना सगळी प्राप्त झालेली आहे, त्यानंतर त्याला आता साधनाची योग्य मार्गावर चाललेली आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस तो साधक साधना करत असेल आणि अशा सत्वगुणाच्या वृद्धीमध्ये काय होते? त्याला मृत्यूला प्राप्त होतो. अशा प्रकारची साधना चालत असताना काय होतो? ज्यावेळेस त्याचा देह त्याग होतो, त्या प्रारब्धाच्या अनुषंगाने तो देह थांबतो, त्यावेळेस काय होतो? मृत्यूला प्राप्त होतो. तेव्हा तो उत्तम तत्वाला जाणणाऱ्या, तेव्हा तो असणारा तेही तो जीवात्मा मग कुठे जातो? मग तो जीवात्मा जो असतो तो उत्तम लोकांना जाणणाऱ्या, म्हणजेच काय? महत्त्वादी जाणणाऱ्या, निर्मल म्हणजे मलरहित, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मल नाही, अत्यंत स्वच्छ
दिव्य असा असणारा तुझा हे लोक कोणता ब्रह्मलोक, त्या ब्रह्मलोकाला तो प्राप्त होतो गेल्यानंतर तो म्हणून सांगितलं असतो ब्रह्मणा सकाशात मुक्ती, ब्रह्मलोकामध्ये जाऊन राहतो. आणि ज्यावेळेस कल्पांते हा कल्प संपल्यानंतर ज्यावेळेस या सगळ्यांना मोक्ष प्राप्त होतो ब्रह्मदेवापासून सर्वांना, त्यावेळेस त्यांच्याबरोबर हा मोक्षाला प्राप्त होतो. म्हणजे अशा प्रकारे सत्वगुणाचं असणार फल काय तर ब्रह्मलोक प्राप्ती, आणि ब्रह्मलोक प्राप्तीचं पुन्हा फळ काय तर ब्रह्मविद ब्रह्मैव होती. त्यानंतर कल्पांते त्याला मोक्ष भावाला तो प्राप्त होतो. म्हणजे अशा प्रकारे जर सात्विक गुण आपल्यामध्ये वर्धन केला तर अशा प्रकारे आपल्याला मोक्षाची प्राप्त होते. त्यानंतर राजसिक आणि तामसिक गुणाचं असणारं फळ काय, राजसिक गुणाचं फळ सांगतात रजसे प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते. की रजसे प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते, एकदा रजोगुण एकदा प्रवृत्त झाला की नंतर काय होतं कर्मसंगीषु जायते, जो देहधारी आहे त्याला काय होतं कर्मसंगी म्हणजे कर्माच्या अनुषंगाने निर्माण होणारा जो लोक आहे, म्हणजेच काय तो या मनुष्य लोकामध्ये म्हणजे पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम हे जे आहे जन्म आणि मृत्यूचं चक्र आहे, या जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा कर्मासाठीच कर्म करण्यासाठी पुन्हा या मनुष्य योनीमध्ये त्याचा जन्म होतो. कोणाचा जो राजसिक गुण ज्याचा प्रवृत्त झालेला आहे, कर्म करत करत असताना कर्मामध्ये आसक्ती ठेवून, म्हणून त्या ठिकाणी ती चतुसूत्री सांगितली कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचित, मा कर्मफल हेतुर्भू सांगितलं. कर्माचं फल हेतू मा भूत, म्हणजेच काय कर्मफल पुन्हा तुझ्या जन्माला कारणीभूत होऊ नये. माते संगोस्त कर्मणी ही चतुसूत्री अत्यंत महत्वाचं कर्मयोगाचं असणारं अत्यंत महत्वाचं विधान त्या 4 सूत्रांमध्ये केलेलं आहे. त्या ठिकाणी असो, या ठिकाणी तेवढं आता आपल्याला वेळ नाही, म्हणून या ठिकाणी एवढंच की अशा प्रकारे ज्याचा राजसिक गुण प्रवृत्त झालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्याने काय देहत्याग केल्यानंतर राजस गुणाचा असणारं कार्य कर्म, आणि म्हणून तो असणारे कर्मलोक आपण याला म्हणतो. हा मृत्यूलोक जो आहे त्याला आपण काय कर्माचा अधिकारी आहे. फक्त मनुष्य जन्मामध्येच तुम्ही कर्माचे अधिकारी होऊ शकता, हा कर्मलोक. आणि म्हणून अशा प्रकारे पुन्हा याच कर्मलोकामध्ये त्याचा जन्म होतो. तथा प्रलीनस्तमसी राजसिकचा, आणि तामसिक मूढ योनीषु जायते, की असणारी मूढ योनी म्हणजे पक्षादी जी योनी आहे, पाप योनय हा त्या ठिकाणी पुढे गीता त्याला म्हणते. लक्षात सगळ्या जी योनी आहे पाप योनी, अलग तमोगुण वाढल्यानंतर तो काय त्याचा मृत्यू झाल्यानंतर पशुपक्षी आदी जे आहे पाप योनी जे आहे त्या योनीला तो प्राप्त या ठिकाणी होतो. जसी गुणे विवृद्धे प्रलयं मरणं गत्वा प्राप्य कर्मसंगिषु कर्मासक्तियुक्तेषु मनुष्येषु जायते तदा तद्वद एव प्रलीनो मृतः तमसि विरुद्धे मूढयोनिषु पश्वादियोनिषु जायते. की अशा प्रकारे काय म्हणतात रजोगुणाची वृद्धी होऊन रजोगुणाच्या एकदा वृद्धी झाली की काय होतो तो मृत्यू झाला तो कर्मासक्त मनुष्य लोकामध्ये जन्म होतो. पुन्हा या लोकांनीच कर्म करण्यासाठी प्रवृत्त होतो आणि पुन्हा या लोकामध्येच त्याचा काय होतो जन्म होतो. आणि त्यानंतर अशा प्रकारे कोणत्या तर राजसिक गुणाच्या योगाने ज्यावेळेस रजस अत्यंत प्रबल होतो त्यावेळेस पुन्हा या लोकामध्ये जन्म घेतो. आणि ज्यावेळेस तामसिक प्रबल होतो त्यावेळेस काय होतं मूढ योनीषु जायते. मूढ योनी म्हणजे पशुपक्ष आदी जी योनी आहे, भोग योन्या सांगितलं किंवा पाप योनया सांगितलं. आणि अशा प्रकारचे जे पाप योनी जे आहे त्या पाप योनीमध्ये पुन्हा त्यांचा जन्म होतो. म्हणजे अशा प्रकारे काय तर हे असणारे सात्विक राजसिक आणि तामसिक गुण, राजसिक तामसिक आणि सात्विक गुणाचा असणारा परिणाम अंतःकरणावर काय होतो, आणि तेच अंतःकरण जे आहे मरण समयानंतर किंवा देहत्यागानंतर ते असणारे गुण घेऊन कशा प्रकारे ब्रह्मलोक पुन्हा मनुष्यलोक आणि कशा प्रकारे पुन्हा पशुपक्षी लोकामध्ये तो प्राप्त होतो. हे अशा प्रकारे या तिन्ही गुणांचं असणारं कार्य म्हणजे जीवित अवस्थेमध्ये सुद्धा आणि मृतावस्थेमध्ये सुद्धा
त्याची असणारी फलोत्पत्ती काय होतं तो गुण प्राप्त झाल्यानंतर ते या ठिकाणी सांगून त्यानंतर पुन्हा सांगतात कर्मण 16व्या श्लोकाच्या द्वारे सगळ्या सारासार सगळे हे तिन्ही जे गुण आहेत त्यांचं सारात्मक सर्वसाधारण सार काय तर या ठिकाणी सांगितलं कर्मण सुहृदस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम अज्ञानम तमसः फलम. काय सार या तिन्ही गुणापासून नक्की काय प्राप्त होतं तर या ठिकाणी सांगितलं सात्विकम निर्मलम फलम की अशा प्रकारे शुभकर्माचे सात्विक म्हणजे काय निर्मळ फळ या ठिकाणी सांगितलेलं आहे. सुकृत म्हणजे पुण्यवान त्याचं जे अशा प्रकारे शुभ जे आहे कर्म आहे बहु सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी. सुकृत म्हणजे त्याचं असणारं पुण्यकर्म जे आहे शुभकर्म आहे त्या शुभकर्माचं फळ आहे म्हणून त्याला परमेश्वर आवडतो. बहु सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड की विठ्ठल का आवडतो माझं असणारं शुभकर्म माझं असणारं सुकृत पुण्य जे आहे अधिक आहे म्हणून मला परमेश्वराचा आनंद मिळतो परमेश्वरामध्ये आनंद मिळतो परमेश्वर प्राप्त करू इच्छितो. ते या ठिकाणी सांगितलं शुभकर्माचं तर काय सात्विकाचं जे फळ आहे हे निर्मळ सांगितलं शुद्ध सात्विकाचं अलग आनंद त्या ठिकाणी परमेश्वर प्राप्ती परमध्ये फक्त आनंदच त्या ठिकाणी त्याला प्राप्त होतो. रजसस्तु फलम दुःखम राजसिक जो आहे राजसिकचं फळ काय तर दुःख म्हणजे काय पुन्हा येणं आणि जाणंच आहे. त्या ठिकाणी संसारामध्ये येतो म्हणजे काय संसार चक्रामध्ये आल्यानंतर काय दुःखालयम अशाश्वतम गीता कोणता शब्द वापरते गीता संसाराला अतिशय योग्य मार्मिक शब्द ज्याला म्हणतो तो त्या ठिकाणी गीता वापरते काय म्हणते दुःखालयम अशाश्वतम. हा दुःखाचा आलय या ठिकाणी दुःखाव्यतिरिक्त काही नाही आणि कसं अशाश्वतम शाश्वत स्वरूपाचं नाही कुठलीच गोष्ट इथं आपल्याला वाटतंय शाश्वत आहे पण तो शाश्वत का जे काय आहे टेम्पररी आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे रजस जो गुण आहे रजस गुणाचा असणारं फळ काय तर त्याला दुःखाचीच प्राप्ती होते. आणि तामसिक अज्ञानम तमसः फलम जे अज्ञान जे आहे काही न कळणे कितीही सांगितलं आपण म्हणतो त्याला काही कळतच नाही काय तमस झाला बुद्धीमध्ये त्याच्या अलग लक्षात एकदा तामसिक गुण वाढला की काही कळत नाही फक्त निद्रा आलस्य प्रमाद एवढ्याच गोष्टी त्या ठिकाणी वाढतात. आचार्य काय म्हणतात कर्मणः सुकृतस्य सात्विकस्य इत्यर्थः आहो शिष्टा सात्विकम एव निर्मलं फलमिति रजस्तु फलं दुःखं रजस्य कर्मणा इत्यर्थः कर्माधिकारात् फलम् अपि दुःखम् एव कर्णानुरूप्याद राजसम् एव तथा अज्ञानं तमसः तामसस्य कर्मणः अधर्मस्य पूर्ववत. म्हणजे काय श्रेष्ठ पुरुषांद्वारे सात्विक कर्माचे फळ सात्विक व निर्मळ सांगितलेले आहे. सात्विक कर्माचं जे फळ आहे सात्विक आहे निर्मळ आहे अलग लक्षात म्हणून ते काय सांगितलं शुभकर्माचं पुण्यवान फळ येते सुकृत येते अलग ते बरोबर राहणार त्याचा असणारं फळ निश्चितपणे चांगलंच त्याचं फळ निर्माण होणार आहे म्हणून निर्मळ फळ सांगितलं. परमेश्वराची प्राप्तीसाठी मनामध्ये आध्यात्मिक वृत्ती त्याच्या निर्माणते करून देणारं फळ आहे. त्याप्रमाणे राजसिक कर्माचं फळ दुःख सांगितलेले आहे. जो राजसिक फळ आहे राजसिक कर्माच्या अनुषंगाने जो आहे त्याचं फळ काय सांगितलं दुःख. कारण का अर्थात कर्माधिकार कारणामुळे सुद्धा राजस कर्माचे फळ दुःखच आहे. कर्मामध्ये सुख नाही कर्म करताना दुःखच आहे कुठलंही कर्म असू नये कर्म करताना काय त्या ठिकाणी दुःखच आहे आणि म्हणून राजस कर्माचं असणारं फळ दुःखच सांगितलं. आणि त्याचप्रमाणे अधर्म पापकर्म तामस कर्माचे फळ सांगितलेलं आहे. पापकर्म म्हणून पाप योनीला प्राप्त काही न कळणं अज्ञान जे आहे हे त्या कुठल्या कर्माचं फळ सांगितलं तर ते तामसिक कर्माचं. म्हणजे अशा प्रकारे सात्विक कर्माच्या अनुषंगाने काय होईल तो सुकृत वाढेल जातं. शुभकर्मामध्ये चांगल्या तया सत्कर्मी रती वाढ माऊली म्हणतात सत्कर्म करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण हो. ती कधी होईल तर ज्यावेळेस त्याच्यामध्ये सात्विक गुण प्रवृत्त होईल त्यावेळेस आपल्या आपच त्याला सात्विक कर्मच तो करत राहील. परोपकाराय सताम विभूतयः सांगितलं. संतांची असणारी वृत्ती जी आहे ती काय सांगितली परोपकाराय दुसऱ्यावर उपकार करण्याच्या अनुषंगाने
संत कधी समाजाने मला काय दिलं, समाजाकडून मी काय अपेक्षा हे करत नाही. मला समाजासाठी काय करायचं, यांना सन्मार्गावर, यांचा उद्धार मी कसा करू शकतो याचाच विचार संत करत असतात. म्हणून त्यांना सांगितलं परोपकाराय सताम विभूता, दुसऱ्याच कल्याणच व्हावं या अनुषंगाने जे आपलं जीवन यापन करतात ते सगळे संत. म्हणजे अशा प्रकारे तो विचार संतांचा मनामध्ये कधी होतो, ज्यावेळेस सात्विक वृत्ती ज्यावेळेस निर्माण होते, सात्विक कर्म अधिक होतं, त्याच वेळेस ती वृत्ती निर्माण होते. राजसिक दुःख आणि तामसिक अज्ञान आणि अशा प्रकारे ह्या असणारं कर्माचं सारासार फळ, सगळ्या कर्माचं असणारं, कर्माच्या अनुषंगाने असणारे सात्विक राजसिक आणि तामसिक हे जे गुण आहे, या सात्विक राजसिक आणि तामसिक गुणाच्या आधाराने त्या अंतःकरणामध्ये निर्माण झाल्यानंतर त्याची असणारी ही फळं कशा प्रकारे देही भोगतो, किंवा तशा प्रकारे आपल्याला वाटतं की एवढं फक्त जीवनामध्ये किंवा संसारामध्ये एवढं प्राप्त झाल्यानंतर झालं, तसं नाहीये. हे असणारे सर्व जे आहे अंतःकरणावर एकदा आल्यानंतर ते संस्कार कशा प्रकारे आपल्याला पुढच्या देहामध्ये सुद्धा किंवा पुढच्या काळामध्ये सुद्धा देहत्यागानंतर सुद्धा हे असणारे सात्विक राजसिक तामसिक गुण सुद्धा कशा प्रकारे त्यांच्या अनुषंगाने त्या लोकांची प्राप्ती आपल्याला होत राहते, हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्या गुणांपासून काय उत्पन्न होते, म्हणजे पुन्हा त्याच असणारे गुणांपासून नक्की सात्विक गुणापासून काय उत्पन्न होतं, राजसिक गुणापासून काय होतं आणि तामसिक गुणापासून पुन्हा काय उत्पन्न होतं, ते पुन्हा जो असणारा पहिलाच विषय पुन्हा पुन्हा सांगण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला. 17व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं. काय सांगतात, सत्वात् संजायते ज्ञानम रजसो लोभ एव च प्रमादमोहौ तमसः भवतो अज्ञानमेव च. की अशा प्रकारे आत्ता जो विषय सांगितलेला आहे तोच विषय पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला. सत्वगुणापासून ज्ञानाची प्रवृत्ती निर्माण होते, ज्ञान प्राप्त होतं. रजसापासून लोभ प्राप्त होतो आणि प्रमाद मोह तमसापासून तयार होतात. आणि प्रमाद मोह आणि त्यापासून विशेष म्हणजे अज्ञान, हे 3 गुणांपासून या 3 प्रकारचे वृत्ती त्याच्या ज्या आहेत, या 3 प्रकारच्या वृत्ती, पहिली ज्ञानमय वृत्ती, दुसरी लोभ आणि तिसरी प्रमाद आणि मोह, या 3 प्रकारच्या वृत्ती त्या ठिकाणी निर्माण होतात. पौकाच्या असणारा जुना पहिला असणारा जो विषय आहे तो पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतात. काय सांगतात, सत्वात लब्धात्मकात संजायते समुत्पद्यते ज्ञान रजसो लोभ एव च प्रमादमोह च उभौ तमसो भवतः अज्ञानम एव च भवति. उत्कर्षाला प्राप्त झालेल्या सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते, सत्वापासून ज्ञान, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो, तथा तमोगुणापासून प्रमाद मोह व त्याचबरोबर अज्ञान सुद्धा. तमोगुणाचं असणारं कार्य अज्ञान, प्रमाद आणि मोह. आणि अशा प्रकारे हे उत्पन्न झाल्यानंतर पुढं काय होतं, मग कोणत्या कोणत्या लोकांना कसे कसे जातात ते पुन्हा तेच गुण प्रवृत्त झाल्यानंतर किंवा ते गुण कमी जास्त प्रमाणात झाल्यानंतर काय होतं ते पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्यगनवृत्तिस्थाः अधो गच्छन्ति तामसाः. की अशा प्रकारे ऊर्ध्व लोकाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सत्व एकदा त्याचा प्रवृत्त झाला की काय, ऊर्ध्व लोकाला तो ब्रह्मलोकापर्यंत तो त्याला घेऊन जातो. म्हणून ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः, ते ऊर्ध्व लोकामध्ये जातो, ब्रह्मलोकापर्यंत त्या सत्वगुणाच्या असणाऱ्या ताकदीने तो त्या ब्रह्मलोकापर्यंत तो जाऊन थांबतो. मध्ये तिष्ठन्ति राजसाः, पुन्हा मध्य म्हणजे हा असणारा मर्त्यलोक जो आहे, कर्मलोक आहे, या राजसिक गुण एकदा प्रवृत्त झाल्यानंतर तो काय होतो, तो वरती जाऊन पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम या न्यायाने पुन्हा या ठिकाणीच कर्म करण्यासाठीच तो काय होतो, प्रवृत्त होतो. आणि अधो गच्छन्ति तामसाः, तमोगुणा स्थित असलेला जो आहे अधोगुण, हा म्हणजे काय, पाप योनी आहे, पशुपक्षादी जे योनी आहेत, या पशुपक्षादी योनीला ते प्राप्त होतात. म्हणजे अशा प्रकारे सात्विक गुण ब्रह्मलोकापर्यंत घेऊन जातो, राजसिक पुन्हा याच लोकामध्ये घेऊन येतो आणि तामसिक याही पेक्षा खाली अधोगतीला घेऊन जातो, पापयोनीला घेऊन जातो. म्हणजे अशा प्रकारे हे असणारे गुण पुन्हा देहाच्या त्यागानंतर त्या देहीला त्या त्या अनुषंगाने घेऊन जातात. ऊर्ध्वं गच्छन्ति,
देवलोकेषु उत्पाद्यते सत्त्वस्थाः सत्त्वगुणवृद्धस्थाः मध्ये तिष्ठन्ति मनुष्येषु उत्पद्यन्ते राजसाः जगन्यगुणवृत्तिस्थाः जगन्यः च असौ गुणः च जगन्यगुणाः तमः तस्य वृत्तिं निद्रा आलस्यादि तस्मिन् स्थिताः जगन्यगुणवृत्तिस्थाः मूढाः अधोगच्छन्ति पक्ष्वादिषु उत्पद्यन्ते तामसाः की अशा प्रकारे काय म्हणतात सत्वगुणामध्ये म्हणजे सात्विक भावामध्ये स्थित पुरुष का तो उच्च स्थानावर जातो म्हणजेच कुठे उच्च स्थानावर म्हणजे देवलोकामध्ये जे आहे ब्रह्मलोक देवालोकापर्यंत त्याची असणारी यात्रा म्हणजे याहीपेक्षा वरच्या लोकामध्ये तो जातो. आपण काय म्हणतो त्याला वरचं पद मिळालं वरच्या पदावर तो जातो त्याचं प्रमोशन होतं. कधी प्रमोशन होतं ज्यावेळेस तुमच्यामध्ये सात्विक गुण प्रवृत्त होतो त्यावेळेस काय होणार आहे तुमचं प्रमोशन होत जातं त्या देवादी लोकांमध्ये जातो. राजसिक पुरुष राजस असतो तो काय तो मध्येच राहतो म्हणजे राजसिक जो आहे तो पुन्हा वर पण जात नाही खाली नाही मग कुठे जातो तो आहे त्या ठिकाणीच मध्ये जे ठिकाण आहे या मधल्या ठिकाणी तो तसाच राहतो पुन्हा म्हणजेच काय जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये तो पुन्हा या ठिकाणी येतो म्हणजेच जातो राजस पुरुष मध्येच राहतो अर्थात पुन्हा मनुष्य योनीमध्ये कर्मयोनी जे आहे कर्माच्या अधिकारानुसार या मर्त्य लोकामध्ये या मनुष्य लोकामध्ये ज्याचा राजसिक प्रबल आहे तो त्याच ठिकाणी पुन्हा येतो. तदा जगन्य गुणांच्या आचरणामध्ये स्थित जगन्य म्हणजे निंदनीय गुण वाईट गुण ज्याच्यामध्ये आहेत चांगले म्हणून गुणच नाही ज्याच्यामध्ये सातत्याने याचं वाईट कर त्याचं वाईट कर काही काहींची सवयच असते त्यांना चांगले विचारच येत नाही वाईट फक्त विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात. असे वाईट विचारांचे जे आहेत त्यांचं काय होतं तर अशा प्रकारचे जगन्य निंदनीय गुण चांगले गुणच त्यांच्यामध्ये नाही असे जे आहेत त्या ते काय ते तपोगुणाचं कार्य त्याचं काय निद्रा आलस्य यामध्ये स्थित असलेला तो तामसी पुरुष काय खाली येतात म्हणजे काय पशुपक्षी योनी जे आहेत पाप योनी जे आहे त्या पाप योनीला ते प्राप्त होतात. म्हणजे अशा प्रकारे हे असणारे तिन्ही सात्विक राजसिक आणि तामसिक गुण त्यांची असणारी फलनिष्पत्ती एक देवलोकाला घेऊन जाणारा गुण आहे सात्विक एक पुन्हा मनुष्य लोकामध्ये घेऊन येणारा आहे राजसिक आणि ह्याहीपेक्षा खाली असणारा जो पशुपक्ष आदी वर्ग आहे त्याला घेऊन जाणारा आहे तामसिक. आणि म्हणून आपण मग काय केलं पाहिजे साधकाने आपल्या जीवनामध्ये त्याकरता म्हणजे जो सात्विक गुण आहे जो आम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणारा आहे त्या सात्विक गुणाचा विचार करून आपल्या अंतःकरणामध्ये सात्विक गुण कशा प्रकारे वर्धन होईल कशा प्रकारे वाढेल याचा प्रयत्न साधकाने आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. आणि त्यानंतर 19व्या श्लोकाच्या माध्यमातून पुन्हा सांगता नान्यक गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परम वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. अशा प्रकारे तो त्यानंतर त्या भगवंताच्या भावाला प्राप्त होतो ते पुन्हा 19व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा विशेष अर्थ आपण सोमवारच्या पाठामध्ये पाहणार आहोत. अथ चतुर्थोऽध्यायः.